बेळगाव शहरात शिवजयंतीनिमित्त शिवाजी उद्यान येथे सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य मानवंदन कार्यक्रम पार पडला। बेळगाव व परिसरातील मराठा समाज तसेच मराठी भाषिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवरायांना अभिवादन केले। कार्यक्रमात समन्वयक किरण जाधव, ॲडव्होकेट अमर येळूरकर, गुणवंत पाटील, सागर पाटील, हबप शंकर बबली महाराज, सुनील बोकडे, सुनील जाधव, महिला आघाडी प्रमुख रेणू किल्लेकर, भातकांडे, विपुल जाधव, सचिन पाटील तसेच असंख्य समाज बांधव भगिनी उपस्थित होते। यावेळी बोलताना किरण जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले। बेळगाव व परिसरात बहुसंख्य मराठा समाज व मराठी भाषिक नागरिक वास्तव्यास असल्याने शासकीय शिवजयंती मराठा समाजाच्या प्रमुखांना विश्वासात घेऊन साजरी करण्यात यावी, अशी ही मागणी करण्यात आली। आपल्या हिंदू धर्माचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आज आपण सर्वजण 19 फेब्रुवारी रोजी शासकीय तसेच तारखेप्रमाणे आपल्या महाराजांचे जन्मदिवस साजरा करत आहे। खरोखरच समस्त भारत देशाला अभिमानाची गोष्ट आहे की छत्रपती राजे हे संपूर्ण देशभरामध्ये एक असे राजे होऊन गेले की जवळजवळ 394 वर्ष झाले तरी आज तागायत छोट्या बालकाला समोर जरी आम्ही बोलला छत्रपती शिवाजी महाराज की जय तर तो जय म्हणून जोरात उच्चार करतो। ह्याचा अर्थ असा आहे की एक थोर युग पुरुष म्हणतात हरकत नाही, आपलं एक आराध्य दैवत आहे। शासनाला आम्ही एक 8 दिवसापूर्वी विनंती केली होती की जे काही कार्यक्रम आहेत ते तुम्ही वार्ता याच्यातनं पत्रकार दृष्टी किंवा एक प्रेसमेट घेऊन जाहीर करा की कोणत्या प्रकारे तुम्ही काय करणार आहे, कारण आपला मराठा समाज बहुसंख्य असल्यामुळे मराठा समाजाला विश्वासात घेऊन करण्याचं गरजेचं होतं, पण तसं केलेलं नाही। पण पुढच्या वेळेला डीसी साहेबांनी आपल्याला कालच मला फोनद्वारे सांगितलंय की आजच्या दिवशी जितकं होईल तितकं आम्ही प्रयत्न करू, सर्वांना कळवून मोठ्या प्रमाणात साजरा करायचा प्रयत्न करू। पुढच्या वेळेला संपूर्ण मराठा समाजाला विश्वासात घेऊन हा कार्यक्रम करू अशी त्यांनी ग्वाही दिली आहे। आज आपण सर्वजण आम्ही इथे शिवजयंती साजरी करत आहे। समस्त बेळगावकरांना माझी विनंती आहे की त्यांनी आजचा दिवस देखील एक सण एक मोठ्या प्रमाणात साजरा करावा। जय हिंद। यावेळी रेणुताई किल्लेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। छत्रपती शिवरायांचे चरित्र आणि विचार प्रत्येकाने अंगीकारले पाहिजे। त्यांचे आदर्श आचरणात आल्यास खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी होईल। शिवाजी महाराजांना वंदन करून आज शिवजयंती आपण साजरी करत आहोत। प्रथमतः सगळ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करते। आज शासकीय शिवजयंती साजरी होत असताना मला एवढं सांगायचं आहे, शिवजयंती किती वेळा पण केली तरी ती योग्यच असणार आहे। का म्हणजे शिवजयंती करण्याचा मागचा उद्देश इतकाच आहे की प्रत्येक माणसाला जेव्हा आपण म्हणत असतो की छत्रपती शिवाजी महाराज की जय, प्रत्येक माणसाचं रक्त सळसळीत होत असते। तर शिवाजी महाराजांनी जो आदर्श आपल्या समोर घातलेला आहे त्या आदर्शाला आपण सामोरं गेलं पाहिजेत। मला आवर्जून आज इथं सांगू इच्छिते की ज्यावेळेला आपण शिवजयंती साजरी करत असताना आपण शिवाजी महाराजांचे जे आदर्श आहेत, जे तत्व आहेत, त्या तत्वांना आपण पाळलं पाहिजे, ना की आपण छत्रपती शिवाजी महाराज कसे दिसतात कसे वागतात ह्याच्यापेक्षा आपण त्यांचा जो आदर्श आहे, जो त्यांनी आदर्श आपल्याला घालून दिलेला आहे, ते आदर्श जर आपण आपल्या अंमलात आणलं तर खरोखर शिवजयंती जे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे त्याग केलेला आहे, जे बलिदान दिलेलं आहे आम्हा सर्वांना, त्याचं जर आपण आचरणात आणलं तर खरंच ही शिवजयंती साजरी केली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। पुन्हा एकदा मी एवढंच सांगेन की शिवजयंती आपण बेळगावमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण साजरी करत असताना न भूतो न भविष्य अशी आपली बेळगावात शिवजयंती साजरी होत असते। परंतु ही शासकीय असल्या कारणाने आताच जे आपल्याला किरण भाऊनी सांगितलेलं आहे की ह्या शिवजयंती साजरी करत असताना शासकाने सर्व मराठी भाषिकांना याच्यात सामावून घेऊन ही शिवजयंती खूप मोठ्या प्रमाणात आपण करू शकतो। जर ते घेत नाहीत तर हे खंत आहे, तर सगळ्यांनी त्याच्यात आम्हाला सामील करावं, जेणेकरून बेळगावमध्ये ते मंगलमय वातावरण निर्मिती होईल। प्रत्येक घरात शिवजयंती साजरी केली जाते, प्रत्येक गल्लीत शिवजयंती साजरी केली जाते, परंतु एकत्र येऊन जी शिवजयंती साजरी केली जाते त्यालाच काहीतरी त्याच्या मागे काहीतरी तथ्य असते। तर मी एवढेच शासनाला विनंती करते की सगळेजणी मिळून जर शिवजयंती साजरी केली तर त्याला काहीतरी त्याच्या पाठीमागे काहीतरी उद्देश निर्माण होईल, एवढंच मी सांगून पुन्हा एकदा सर्वांना मी शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त। प्रत्येक घरामध्ये शिवचरित्र असणे गरजेचे असून जीवनातील प्रत्येक प्रसंगात शिवरायांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून जीवन जगावे, असेही गुणवंत पाटील यांनी सांगितले।
करते. धन्यवाद. नमस्कार. शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. खरं म्हणजे शिवजयंती ही एका दिवसाची नसून शिवजयंती ही वर्षभर असते. कारण शिवाजी महाराजांचं जे चरित्र आहे, शिवाजी महाराजांची जीवनशैली आहे आणि शिवाजी महाराजांची एकंदर जगण्याची पद्धत आहे, ही वर्षभर आपल्याला आचरणीय अशी आहे. माणसानं आयुष्यात काही गोष्टी नेहमी शिकाव्या लागतात आणि ते शिकण्यासाठी काही आदर्श समोर असावे लागतात. असे आदर्श आपल्या समोर शिवाजी महाराजांच्या रूपानं नेहमीच उपलब्ध असताना आपल्याला इतर कोणत्या गोष्टीकडे बघण्याची गरज नाही. खरं म्हणजे शिवाजी महाराजांच्या जीवनातून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. कोणत्याही संकटावर कशी मात करावी, आपलं राज्य कसं उभा करावं, आपला समाज कसा घडवावा, समाजातील संपूर्ण घटकांना कसं आपल्याबरोबर सामावून घ्यावं, यासाठी जे जे करावं लागतं ते कसं करावं हे शिकवण्याची एक जीवन पद्धती म्हणजे शिवाजी महाराजांचं एकंदर जीवनचरित्र आहे. आपल्या शत्रूलाही मोठं करणारं शिवाजी महाराजांचं चरित्र आहे. खरं म्हणजे मोगलांच्या अनेक राजांच्या पैकी अनेकांची चरित्र कित्येक महत्वाची असून सुद्धा लोकांच्या लक्षात राहत नाहीत. कारण त्यांच्या पुढे शिवाजी महाराजांचा सारखा एका पराक्रमी राजा नव्हता. खरं औरंगजेबासमोर शिवाजी महाराजांचं एवढं महान कार्य होतं की औरंगजेबही लोकांच्या लक्षात राहतो. कारण शिवाजी महाराजांचं हे जीवन कार्य लोकांच्या कायम स्मरणात राहतं. अशा पद्धतीचं एक शिवाजी महाराजांचं जीवन कार्य आपल्या समोर असताना आपल्याला इतर कोणत्याही बाबीकडे लक्ष देण्याची गरज नाही. खरं म्हणजे शिवचरित्रातून आबालवृद्धांना प्रत्येक बाबतीत शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. त्या गोष्टी आपल्या जीवनात आचरण केल्या तर खरंच आपलं आयुष्य यशस्वी होण्यास मदत होते. त्यासाठी शिवाजी महाराजांचं चरित्र आपण नेहमीच वाचलं पाहिजे, आपल्या घरात ठेवलं पाहिजे. अनेक पुस्तकं आपण घरात ठेवतो, अनेक चरित्र घरात ठेवतो. त्या प्राथमिक अवस्थेत अनेक गोष्टी असतात, पण संपूर्ण शिवाजी महाराजांचं चरित्र घरात नेहमीच स्मरणीय ठेवलं पाहिजे, सगळ्यांच्या समोर ठेवलं पाहिजे, नेहमी टेबलावर असलं पाहिजे. कारण कोणतीही गोष्ट आपल्या जीवनात करताना कोणत्या पद्धतीची गोष्ट आपल्याला हवी असते ते शोधायचं असेल तर शिवचरित्रात निश्चितच त्या गोष्टी सापडतात. त्यामुळं शिवचरित्र महत्त्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातून शिवजयंती नेहमीच आपण करत आलेलो आहे आणि दरवर्षी करत राहणार आहे. कारण आपल्या समाजाला पुढे नेणारं एक व्यक्तिमत्व, आदर्शवत व्यक्तिमत्व आपल्याकडे आहे. म्हणून सकल मराठा समाजालाही शिवाजी महाराजांचा आदर्श आहे, त्याचबरोबर संपूर्ण समाजालाही शिवाजी महाराजांचा आदर्श आहे. म्हणून शिवचरित्र महत्त्वाचं आहे, म्हणून आजचा दिवसही महत्त्वाचा आहे. म्हणून शिवाजी महाराजांची ही जयंती तुम्हा सर्वांना. या संदर्भात शिवरायांच्या जयघोषणाने संपूर्ण परिसर शिवमय झाला. उपस्थित समाज प्रमुखांनीही मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. शिवजयंतीचा हा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात पार पडला. अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हाईस ऑफ टेलिग्रामला.